नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनल इंग्लिश गुरु फॉर ऑल तसेच इंग्लिश गुरु फॉर ऑल या वेबसाईटवर आणि मोबाईल ॲप्लिकेशनवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा एक कोर्स आहे एंटायर इंग्लिश ग्रामर हा आपण आपल्या ॲप्लिकेशनवरती अपलोड केलेला आहे आणि त्यामधील आपण लेसन क्रमांक 14 आता इथे आपण बघणार आहोत आणि याचं टायटल आहे बघा पर्सनल प्रोनाउन्स. तर आता या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण समजावून घेणार आहोत की याचा अर्थ काय आहे आणि याचे वेगवेगळे प्रकार कुठले आहेत तसे याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स कुठले आहेत. मीनिंग ऑफ पर्सनल प्रोनाउन काय दिलेले सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. पर्सनल प्रोनाउन्स आर प्रोनाउन्स दॅट रेफर टू स्पेसिफिक पीपल ऑर थिंग्स. याचा अर्थ काय होतो की पर्सनल प्रोनाउन्स हे जे आहेत हे असे प्रोनाउन्स आहेत की जे कशाला रेफर करतात तर स्पेसिफिक म्हणजेच पर्टिक्युलर विशिष्ट अशा व्यक्तींना आणि वस्तूंना किंवा गोष्टींना काय करतात ते संबोधित करतात. आता बघा 2 नंबरचा पॉइंट काय दिलेला आहे. दे चेंज फॉर्म डिपेंडिंग ऑन द पर्सन. याचा अर्थ काय की तो व्यक्ती किती आहे म्हणजे फर्स्ट पर्सन आहे, सेकंड पर्सन आहे, थर्ड पर्सन आहे त्यानुसार त्याचा चेंज होतो. तसंच त्यामध्ये चेंज नंबर सिंग्युलर अँड प्लुरल यानुसार देखील होतो आणि केस आपण या अगोदर नाउन केस जे स्टडी केलेलं आहे किंवा नाउन नंबर जे स्टडी केलेलं आहे त्याचा इथे आपल्याला उपयोग होतो आहे. त्यानंतर सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि पजेसिव्ह या पद्धतीने आपल्याला त्याच्या केसेस देखील बघायला मिळणार आहेत. थोडं सुरुवातीला फक्त मीनिंग समजून घ्या. याचे एक्झाम्पल्स दिल्यानंतर तुमची इथली ही जी कॉन्सेप्ट आहे ही क्लिअर होणार आहे. बघा एक्झाम्पल दिलेलं आहे. ही इज माय फ्रेंड, आय कॉल्ड हिम यस्टरडे. आता या केसमध्ये इथे काय दिसतंय ही, त्यानंतर आय, त्यानंतर हिम हे तिन्ही इथे काय आहेत तर प्रोनाउन्स आहेत. तर याचं आपण बघूया की कुठल्या पद्धतीने याच्यामध्ये चेंज झालेला आहे. आता इथे जर बघितलं तुम्ही फॉर एक्झाम्पल इथे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हे नेक्स्ट स्लाइड वरती आपल्याला बघायचं आहे आणि ते समजावून घ्यायचं आहे. तर आता आपण मीनिंग ऑफ पर्सनल प्रोनाउन समजून घेतलेला आहे. आता बघा एक्झाम्पल्स ऑफ पर्सनल प्रोनाउन्स. आता सुरुवातीला आपण सगळे एक्झाम्पल्स बघूया. इथे टोटल मी 10 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. 10 एक्झाम्पल्स आर गिवन देअर. 1 नंबरचं बघायचं आहे. आय एम गोइंग टू द लायब्ररी. यामध्ये हे जे मी बोल्ड केलेले प्रत्येक वाक्यामध्ये ते कशाचे एक्झाम्पल आहे तर पर्सनल प्रोनाउन्सचं. इथे बघा आय हे जे आहे ते पर्सनल प्रोनाउन आहे. त्यानंतर बघा यू लुक हॅपी टुडे यामध्ये यू जे आहे हे पर्सनल प्रोनाउन आहे. ही प्लेज क्रिकेट एव्हरी इव्हनिंग ही जे आहे हे देखील पर्सनल प्रोनाउन आहे. शी गेव मी अ गिफ्ट यामध्ये हे शी आणि मी हे दोन्ही देखील पर्सनल प्रोनाउन्स आहेत. त्यानंतर दे इन्व्हायटेड अस टू द फंक्शन यामध्ये दे आहे हे देखील पर्सनल प्रोनाउन आहे. अस देखील पर्सनल प्रोनाउन आहे. त्यानंतर वी देखील इथे पर्सनल प्रोनाउन आहे. त्यानंतर या वाक्यामध्ये ही देखील पर्सनल प्रोनाउन आहे. 8 नंबरच्या वाक्यामध्ये आय असेल, इकडे हर असेल हे देखील काय आहे तर पर्सनल प्रोनाउन्स आहेत. त्यानंतर माय देखील पर्सनल इथे ते दिलेलं आहे. ऍक्च्युली माय पेन इथे हे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्हचा पार्ट येतो त्यामुळे इथे हे माय कन्सिडर करू नका सध्या तरी. समोर मी त्याचं तुम्हाला डिफरन्स काय आहे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आणि त्यानंतर आपण काय बघणार आहोत पजेसिव्ह प्रोनाउन यामधला फरक देखील याच सेशन मध्ये मी सांगितलेला आहे तो समोर आहे. त्यानंतर बघा दॅट वन इज युअर्स. आता हे युअर्स जे आहे हे देखील पर्सनल प्रोनाउन आहे. अँड दे ब्रॉट देअर फूड टू द पिकनिक इथे दे हे जे आहे हे पर्सनल प्रोनाउन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या सगळ्या सेंटेन्सेस मध्ये वेगवेगळे आता आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत पर्सनल प्रोनाउन्सचे. आता आपण याचे फॉर्म इथे बघणार आहोत जेणेकरून म्हणजे सुरुवातीला अगोदर आपण बघितलं की कुठल्या पद्धतीनं त्याला सब्जेक्ट म्हणून कुठले प्रोनाउन्स सब्जेक्ट म्हणून काम करतात, कुठले प्रोनाउन्स हे ऑब्जेक्ट म्हणून यूज केले जातात, कुठले प्रोनाउन्स हे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह या फॉर्म मध्ये यूज केले जातात आणि कुठले पजेसिव्ह प्रोनाउन म्हणून यूज केले जातात ते आपण बघूया. आता इथे हा जो टेबल दिलाय सगळ्यांनी समजून घ्यायचा. इथे काय दिलंय पहिल्या कॉलम मध्ये पर्सन अँड नंबर. पर्सन अँड नंबर म्हणजे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे आणि सब्जेक्ट म्हणून कुठलं प्रोनाउन यूज केलं जातं, ऑब्जेक्ट म्हणून कुठलं, सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणून कुठलं, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म म्हणून कुठलं, पजेसिव्ह म्हणजे काय ओनरशिप दाखवत आहे. पण इथे काय पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे आणि पजेसिव्ह प्रोनाउन यामधला फरक आपण समोर एक्झाम्पल्स थ्रू समजून घेणारच आहोत.
आता इथे दिलंय बघा फर्स्ट पर्सन सिंग्युलर. तर सब्जेक्ट काय होतो, तर तिथे आपण आय यूज करतो. ऑब्जेक्ट म्हणून काय यूज करतो, मी यूज करतो. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून काय यूज करतो, माय यूज करतो. आणि पजेसिव्ह प्रोनाउन याचं जे होतं ते होतं माइन होतं. उदाहरणार्थ दिस पेन इज माइन, इट इज माय कार. आता इट इज माय कार जेव्हा म्हणतो ते पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह झालं. लक्षात घ्या, दिस पेन इज माइन या केसमध्ये ते पजेसिव्ह प्रोनाउन झालं. समोर याचे मी सेपरेट एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. सेकंड पर्सन सिंग्युलर बघा, सब्जेक्ट मध्ये यू येतं, ऑब्जेक्ट मध्ये देखील यूज होतं, पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये युअर होतं आणि पजेसिव्ह प्रोनाउन युअर्स होतं. त्यानंतर थर्ड पर्सन सिंग्युलर मेल, मेल साठी मॅस्क्युलाइन जेंडर साठी ही वापरलं जातं. ऑब्जेक्ट म्हणून त्याचा काय यूज केला जातो, तर हिम यूज केलं जातं. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून कशाचा यूज केला जातो, तर हिजचा यूज केला जातो. आणि पजेसिव्ह प्रोनाउन म्हणून देखील कशाचा यूज केला जातो, हिजचाच यूज केला जातो. थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे फिमेल आता आपल्याला बघायचंय फेमिनाईन जेंडर. तर बघा शी, एस एच शी जे आहे हे सब्जेक्ट म्हणून यूज केलं जातं. हर आहे ऑब्जेक्ट प्रोनाउन म्हणून यूज केलं जातं. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह हर हे यूज केलं जातं. आणि पजेसिव्ह प्रोनाउन्स जे आहे त्यामध्ये कुठलं पजेसिव्ह प्रोनाउन म्हणून कुठलं, तर हर्स यूज केलं जातं. थर्ड पर्सन सिंग्युलर परंतु न्यूट्रल नॉन लिव्हिंग साठी आपण वापरतो, जसं की इट आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट मध्ये देखील इटच वापरलं जातं. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह इट्स होतं, परंतु पजेसिव्ह प्रोनाउन याचं होत नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. आता आपण बघणार आहोत फर्स्ट पर्सन प्लुरल. फर्स्ट पर्सन प्लुरल आपण सुरुवातीला इथे जर बघितलं, हे बघा इथे काय दिलंय फर्स्ट पर्सन सिंग्युलर. आता इथे काय फर्स्ट पर्सन प्लुरल म्हणजे अनेक वचन असेल तर वी यूज केलं जातं. ऑब्जेक्ट मध्ये त्याचं अस होतं, पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आर होतं आणि पजेसिव्ह प्रोनाउन त्याचं आर्स होतं. सेकंड पर्सन प्लुरल त्याचं काय होतं बघा, यू होतं आणि ऑब्जेक्ट प्रोनाउन मध्ये युअर्स होतं, पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह मध्ये युअर होतं आणि पजेसिव्ह प्रोनाउन मध्ये युअर्स राहतं. म्हणजे तुम्ही जर हे इथे इथे कम्पेअर करायचंय तुम्हाला या पद्धतीने इथे, आणि हे सेकंड जे आहे हे इथे, हे तुमच्या लक्षात येईल इथे बघा. त्यानंतर बघा थर्ड पर्सन प्लुरल मध्ये काय आहे, तर दे यूज केलं जातं. त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणून देम यूज केलं जातं, पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून देअरचा यूज होतो आणि पजेसिव्ह प्रोनाउन म्हणून देअर्सचा उपयोग होतो. थोडे इथे एक्झाम्पल्स बघितल्यानंतर तुमच्या आणखीन लक्षात येणार आहे. आता इकडे लक्ष द्यायचं सगळ्यांनी. इथे काय दिलेलं आहे, सब्जेक्ट प्रोनाउन्स. या अगोदर बघितलं आपण इथे बघा, हा जो कॉलम आहे 2 नंबरचा सब्जेक्ट प्रोनाउन्स, त्याच्याशी रिलेटेड आपण आता इथे एक्झाम्पल्स बघणार आहोत. बघा सिरियल नंबर दिलाय कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2 जो आहे सब्जेक्ट प्रोनाउन कुठला आहे आणि त्याचा आपण एक्झाम्पल थर्ड कॉलम मध्ये घेतलेलं आहे. आता बघा आय सब्जेक्ट प्रोनाउन म्हणून यूज केलं जातं. आय एम लर्निंग इंग्लिश ग्रॅमर, हे ग्रॅमरचं जी कॅपिटल पाहिजे इथे. आय एम लर्निंग इंग्लिश ग्रॅमर. आता यामध्ये आय जे आहे सब्जेक्ट म्हणून यूज केलंय, प्रोनाउन आहे. यू, यू आर व्हेरी हेल्पफुल या वाक्यामध्ये यूचा उपयोग हा सब्जेक्ट प्रोनाउन म्हणून केलेला आहे. त्यानंतर बघा ही लिव्हज इन मुंबई, हीचा उपयोग सब्जेक्ट प्रोनाउन. शी इज माय कझन, शीचा उपयोग झालेला आहे सब्जेक्ट प्रोनाउन. इट इज अ ब्युटिफुल फ्लावर, इटचं काय आहे तर सब्जेक्ट प्रोनाउन. वी विल कम्प्लीट द प्रोजेक्ट टुडे, इथे वी जे आहे हे सब्जेक्ट प्रोनाउन आहे. आणि दे आर प्लेइंग इन द गार्डन, इथं जे दे आहे हे देखील सब्जेक्ट प्रोनाउन आहे. यावरनं तुमच्या लक्षात येईल की याचा सब्जेक्ट म्हणजेच कर्ता म्हणजेच डुअर ऑफ एन ऍक्शन म्हणून सेंटेन्स मध्ये कसा उपयोग केला जातो हे आपण आता इथं डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर आपण बघूया ऑब्जेक्ट प्रोनाउन्स. आता ऑब्जेक्ट प्रोनाउन्स मध्ये इथे बघायचंय मी असेल, यू असेल, हिम असेल, हर असेल, इट असेल, अस असेल, देम असेल, याचा कसा उपयोग होतो. तर बघा द टीचर गेव मी अ बुक. आता इथे हे जे मी आहे हे ऑब्जेक्ट म्हणून काम करतं की ज्यावर ऍक्शन घडते. इट रिसिव्ह द ऍक्शन, इट रिसिव्ह द ऍक्शन. त्यानंतर बघा आय विल हेल्प यू विथ युअर होमवर्क. आता हे जे यू आहे इथे बघा हे ऑब्जेक्ट प्रोनाउन आहे. हिम, शी कॉल्ड हिम इन द मॉर्निंग, हे जे हिम आहे हे ऑब्जेक्ट म्हणून काम करतं. हर, वी मेट हर ऍट द स्टेशन, हे जे हर आहे हे ऑब्जेक्ट प्रोनाउन म्हणून काम करतं. त्यानंतर आय फाउंड अ वॉलेट अँड रिटर्न्ड इट, हे जे इट आहे हे ऑब्जेक्ट प्रोनाउन म्हणून काम करतं. आणि इथे बघा
अस जे दिसतंय दे इन्व्हायटेड अस टू द वेडिंग. इथे अस जे आहे ऑब्जेक्ट प्रोनाउन म्हणून काम करतं. देम यामध्ये बघा आता एक्झाम्पल आय सॉ देम ॲट द मूव्ही थिएटर. इथे देम आहे हे देखील ऑब्जेक्ट प्रोनाउन आहे. तर इथे तुमचं क्लिअर झालं असेल. या अगोदरच्या या टेबलमध्ये सब्जेक्ट प्रोनाउन्स कुठले आहेत त्याचे एक्झाम्पल्स, आत्ताच्या या टेबलमध्ये ऑब्जेक्ट प्रोनाउन्स कुठले त्याचे एक्झाम्पल्स आपण इथे डिस्कस केलेले आहेत. आता आपण डिस्कस करणार आहोत की पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह कुठले. या अगोदर आपण त्या टेबलमध्ये बघितलं बघा इथल्या थर्ड हा कॉलम बघा इथे हा 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 पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आता ते डिस्कस करणार आहोत बघा. मग माय असेल, युअर असेल, हीज असेल, हर असेल, इट्स असेल, आर असेल, देअर असेल, हे सगळे पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणून यूज केले जातात. आता काय आहे दिस इज माय नोटबुक. तर माय, युअर, हीज, हर, इट्स, आर, देअर हे सगळेच्या सगळे काय आहेत तर पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. हे ओळखायचं कसं बघा. तर पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह ओळखताना पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह प्लस त्याच्यानंतर काय येतं तर नाऊन येतं. काय तर नाऊन. आता बघा माय नोटबुक, नोटबुक काय झालं नाऊन आहे. अमरेला काय झालं नाऊन आहे. हिज मोबाईल फोन बरोबर मोबाईल फोन काय झालं नाऊन आहे. हर प्रेझेंटेशन, प्रेझेंटेशन काय नाऊन आहे. द डॉग वॅग इट्स टेल, टेल काय नाऊन आहे. होम काय नाऊन आहे. टीम काय नाऊन आहे. म्हणजेच काय पॉझेसिव्ह पी ए लिहितो मी इथे प्लस एन म्हणजे नाऊन असा त्याचा फॉर्म होतो. ठीक आहे. आता आपण बघूया पॉझेसिव्ह प्रोनाउन्स काय आहेत तर. आता इथे थोडा फॉर्म वेगळा आहे. ते मुद्दाम मी तुम्हाला अगोदर समजून सांगितलेलं आहे. आता पॉझेसिव्ह प्रोनाउन्स कुठले माईन असेल, युअर्स असेल, हीज असेल, हर्स असेल, आर्स असेल, देअर्स असेल हे सगळे काय आहेत तर पॉझेसिव्ह प्रोनाउन्स आहेत. आता बघा दिस पेन इज माईन, दिस पेन इज माईन. आता इथे बघा हे जे माईन आहे पॉझेसिव्ह प्रोनाउन. दॅट बॅग इज युअर्स पॉझेसिव्ह प्रोनाउन. The blue shirt is his, possessive pronoun. This book is hers, possessive pronoun. The victory is ours, ours झालं possessive pronoun. जे जे अंडरलाईन केलेत ना सगळे पॉझेसिव्ह प्रोनाउन्स आहेत. द हाऊस ऍट द एंड ऑफ द स्ट्रीट इज देअर्स, त्यांचे आहे. यानंतर मला सांगा पॉझेसिव्ह प्रोनाउन नंतर कुठलंही नाऊन येत नाही. नो 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 हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं, ओळखण्याची ट्रिक आहे. आता आपण नेक्स्ट बघूया जेंडर बेस्ड पर्सनल प्रोनाउन्स अँड देअर युसेज. जेंडर बेस्ड आपण या अगोदर नाऊन जेंडर बघितलं. आता एक लक्षात घ्या नाउन्सच्या ऐवजी आपण जे यूज करतो त्यालाच प्रोनाउन्स म्हणतात. म्हणजे जेंडर जे आहे नाऊन जेंडर जे आपण कॅटेगरी त्यावरती एक सेशन आहे ते देखील प्रोनाउनला लागू होणारच बरोबर. आता मास्क्युलाईन मध्ये काय काय येतं ही, हिम, हिज. फेमिनाईन मध्ये शी, हर, हर्स. न्यूटर मध्ये इट आणि इट्स. कॉमन और जेंडर न्यूट्रल मध्ये फर्स्ट अँड सेकंड पर्सन आय येतं, मी येतं, माय येतं, माईन येतं, वी येतं, अस येतं, आर येतं, आर्स येतं. आणि सेकंड पर्सन मध्ये यू येतं, युअर येतं, युअर्स येतं. कॉमन और जेंडर न्यूट्रल थर्ड पर्सन मध्ये दे येतं, देम येतं, देर येतं आणि देअर्स येतं. तर हे सगळे येतात आणि टिपिकल युसेजेस येथे दिलेले आहेत बघा. मास्क्युलाईन म्हटलं की मेलसाठी, फेमिनाईन म्हटलं की फिमेलसाठी, न्यूटर म्हटलं की यामध्ये आपल्याला वी कॅनॉट अंडरस्टँड म्हणजे आपल्या लक्षात येत नाही मास्क्युलाईन आहे की फेमिनाईन आहे. लक्षात घ्या. म्हणजे इथे थोडक्यात काय रेफर्स टू थिंग्स, आयडियाज, इन्फॅन्ट्स, animals of unknown sex or abstract concepts. एक्झाम्पल वेदर, टाइम, डिस्टन्स याला देखील आपण न्यूटर जेंडर यूज करतो. न्यूटर जेंडर लक्षात घ्या. त्यानंतर इथे देखील ह्याचे युसेजेस टिपिकल युसेजेस दिलेले आहे. डेलिबरेटली मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे जेणेकरून प्रोनाउन्स आणि त्याचे जे टाइप्स आहेत ते तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात येतील. तर विद्यार्थी मित्रांनो या सेशनमध्ये आपण प्रोनाउन्सचे आपण जे प्रकार आहेत ते बघितलेले आहेत आणि त्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. तरी नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग दिस सेशन.